एखादं वादळ जेव्हा हाहाकार माजवून शांत होतं आणि आपल्या अस्तित्वाची झळ पोहोचवून जातं, अगदी तसेच काहीसे हे चित्र पाहिल्यावर जाणवत आहे. हेच ते काल मुंबईत दाखल झालेलं भगवं वादळ. रात्रीच्या प्रहरी मेल ती जागा घेऊन शांत झोपी गेलेले मराठ्यांचा ढाण्या वाघ मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत कालपासून आरक्षणासाठी आंदोलनाचा यल्गार केलाय. कालपासून जरांगे पाटील उपोषणाला बसलेत. त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि आरक्षणाचा हक्क सरकारकडून मागण्यासाठी राज्यभरातून विविध ठिकाणाहून लाखोंचा मराठा समाज मुंबईत दाखल झालाय. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, मराठवाडा भागातून मजल दरमजल प्रवास करत महिनाभराची शिदोरी बांधून मराठा बांधवांनी आपल्या हक्कांसाठी जीवाची मुंबई केली आहे. काल सायंकाळी आंदोलनाची वेळ संपल्यानंतर हजारो मैलांचा प्रवास करून आलेल्या मराठा बांधवांनी विश्रांतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातच बिछाना मांडला. कालच्या दिवसभराच्या संघर्षानंतर रेल्वे स्थानकातील फलाटावर आणि स्थानकातील इतर परिसरात अंग टाकून पाऊस, थंडी, वारा याची तमा न बाळगता शरीराला या मराठी बांधवांनी विश्रांती दिली. आजची ही सकाळ सुद्धा या मराठा बांधवांसाठी काल इतकीच आव्हानात्मक आणि संघर्षानं भरलेली असणार आहे. जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही आणि आमचा नेता जरांगे पाटील आम्हाला आदेश देत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि यासाठी आम्हाला जीव गमावण्याची वेळ आली तरीही आम्ही लढणे थांबवणार नाही, असा निर्धार या बांधवांनी केलाय. अंगावर पांघरायला काहीही नसताना उपरण्यानी पंचे अंगावर घेऊन बिचारा हा गडी डोळ्यात अश्रू साठवून नव्या उमेदीची आणि सकाळची वाट पाहत पुन्हा झोपेतून जागा झालाय. निदान आता तरी हे भगवे वादळ शांत करण्यासाठी सरकार पुढाकार घेणार का? मराठ्यांच्या मागण्या आणि त्यांना आरक्षण देणार का? हा प्रश्न ही परिस्थिती पाहिल्यानंतर उपस्थित होत आहे. लोकतंत्र, मुंबई. निर्धार म्हणजे आता सरकारचा त्या हातात निर्णय लगेच आहे. कारण की कुठल्याही गोष्टी सरकार लगेच 2 मिनिटात करू शकतं. कारण की सरकारच्या एवढी पॉवर आहे की एवढी पॉवर कोणाचकडे नाही. सरकारने आजही विचार केला की 2 तासात आरक्षण मंजूर करायचं 2 तासात सुद्धा मिळू शकतं. आता हे सरकारवरती पण सरकारचं एक कोंडी अशी झालेली आहे. कारण की सरकारने पक्ष जास्त जमा करून ठेवलेत. त्यामुळे ते याचं काही करायला गेलं तर याला नुकसान होतं, याचं काही करायला गेलं तर सरकार त्याला घाबरतंय. नाही तर सरकार यांच्याकडे पूर्ण एक बहुमताचं सरकार आजही आहे. पण यांच्यात काय झालंय, सर्व इकडून तिकडून जमा करून आणलेलं सरकार जमा झालेलं आहे. त्यामुळे यांचं थोडंसं त्या ठिकाणीच त्यांचं आज इथे काय ते जोर आम्हाला पाटलांचा आदेश येत नाही तोवर आम्ही कुठेही आणणार नाही. आलेलो आहोत. काल जवळपास आम्हाला काल गाडी आमच्या 15-20 किलोमीटर लांब थांबायला लावलेल्या आहेत आणि इथं आल्याच्या नंतर आम्हाला जेवायची पाण्याची काहीच सोय नव्हती. अक्षरशः आम्हाला रस्ते ब्लॉक करावे लागले. त्यामुळे तेव्हा जाऊन कुठे इथल्या सरकारला जाग आली, जर असं थोडाफार आम्हाला खाण्यासाठी दुकाने उघडली आणि ते परत बंद करण्यात आलेली आहेत. अशा प्रकारे जर आमच्यासोबत गैरव्यवहार करण्यात आला तर या सरकारचं काही खरं नाही. जोपर्यंत मनोजदादा जोपर्यंत उपोषण धरणार तोपर्यंत आम्ही असेच मुंबईमध्ये राहू. आम्ही इथं मेलो तरी चालेल, पण आम्ही हे माघार घेणार नाही. हीच या सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या मनोजदादांचे मनोजदादांना येऊन तातडीने मदत करावी, हीच या सरकारला विनंती आहे. मी नांदेडहून आलेलो आहे. ओमकार वानखेडे. मी एक पॉलिटेक्निक स्टुडंट आहे. मागेच आमच्या जेईचा रिझल्ट लागलेला आहे. आम्ही 10 मार्कावरून जातो मॅडम. जेव्हा हे वाटतंय ना, खूप त्रास होतो स्वतःच्या मनाला की आपण 10 मार्काने गेलो. या बातमी संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर YouTube या आपल्या वाहिनीला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.